इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. मलंगगड डोंगरच्या मागच्या बाजूला काही दिवसांपूर्वी JNPT वडोदरा महामार्गाचे काम सुरू असताना तेथे ब्लास्टिंग करण्यात आली होती. त्यामुळे डोंगरमध्ये कंपन झाले होते आणि दरड कोसळण्याची भीतीही निर्माण झाली होती. आज गुलाम सय्यद यांच्या घरावर ही दरड कोसळली, ज्यात गुलाम याला आपला जीव गमवावा लागला आहे. गुलाम सय्यद हा आपल्या परिवारासोबत अंबरनाथच्या मलंगगड येथील पहिला दर्गा येथे राहत असून त्याच्यासोबत त्याची बायको आणि 1.5 वर्षाचा मुलगा आहे. हे तिन्ही आपल्या घरात झोपलेले असताना सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास दरड ही गुलाम सय्यद याच्या घरावर कोसळली. गुलाम याने आपला 1.5 वर्षाचा मुलगा वाचवला, मात्र त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. यामध्ये गुलाम सय्यद याची बायको नाभिया ही देखील गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात गुलाम सय्यद याच्या मुलाला कोणतीही दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच हिल्लाइन पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास करत आहेत.